तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी। साधी सोपी मस्त अशी आहे, पटापट होते आणि खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आपण। तर दुधी भोपळ्याच्या भाजीसाठी मी इथे दुधी घेतलेला आहे। जून दुधी बघून घ्यायचा नाही आहे, कवळाच दुधी बघून घ्या। फुगीर जास्त असेल तर तो घ्यायचा नाही दुधी, तो जून असतो आणि त्याच्यामध्ये बिया फार मोठ्या असतात आणि तो खायलाही चवीचा लागत नाही। तर असा छान तुम्ही कवळा दुधी बघून घ्या आणि असा दुधी मी चिरून घेतलेला आहे, त्याचे सालं काढली आहेत आणि चिरून घेतलं आहे। मीडियम तुकडे करून घ्यायचे आहेत, बारीक नाही केलेत मी। तुम्हाला जर थोडे बारीक हवे असतील तर तुम्ही अजून बारीक करू शकता। तर इथे मी एक टोप घेतलेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे आपल्याला। मी एक पळी तेल घालते आणि आता आपण एक पळी तेल घालून झालेले 1 ते 1.5 पळी घालून घेऊ आणि तेल आपलं थोडं तापू द्यायचं आहे। तेल आता गरम होत झालेलं आहे चांगलं। तर आता यामध्ये आपल्याला मोहरी घालायची फोडणीसाठी। आता मोहरी तडतडायला लागली आहे बघा, आपली मोहरी छान तडतडते। तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे छान। ह्याच्यामध्ये मी 2 मीडियम कांदे घेतले त्याच्यामध्ये आणि आपल्याला व्यवस्थित आता कांदे बारीक चिरून घ्यायचे आणि मग टाकायचे। तर मी असे मस्त बारीक चिरून घेतलेले आणि आता ह्याला परतून चांगले शिजवून घेऊया। कांदासुद्धा चांगला परतत राहायचा आहे आणि आता बघा आपला कांदा हळूहळू शिजतोय व्यवस्थित। तर असं आपण व्यवस्थित त्याला परतून घेऊया। तर कांदा आपला झालेला आहे परतून बऱ्यापैकी। तर आता असाच व्यवस्थित परतत राहायचा आहे जोपर्यंत तो मऊ होत नाही आहे आणि जास्त आपल्याला ब्राऊन नाही करायचा आहे, त्याला मीडियमच ठेवायचा आहे। तर आता झालेला आहे कांदा परतून। तर ह्यामध्ये मी टोमॅटो घालते आणि टोमॅटो सुद्धा ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते व्यवस्थित। तर तुम्ही टोमॅटो जितकी तुमची भाजी असेल त्याच्या हिशोबाने चवीनुसार मीठ घालायचं कांद्याबरोबर। आता मी इथे मीठ घालून हे परतून घेते आणि मी ते झाकण टोमॅटो मस्त आणि बघू शकता तुम्ही दुधीला पाणी पण बऱ्यापैकी सुटलेलं आहे। थोडी अर्धा छोटा चमचा हळद दुधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, एकदा पुन्हा ढवळून घ्यायचा आहे त्याला। आता दुधी छान आपला मीडियम शिजतोय। इथे लाल तिखट घालते। तर हे आपल्याला व्यवस्थित आपल्या चॅनलला सबस्क्राइब तरी मी आता खोबरं घालून छान परतून घेतलंय आणि आपली अशी दुधीची भाजी मस्त तयार होते। आता आपली